ओम साईराम, स्वागत आपल्या क्षण ब्लॉग चॅनलमध्ये। आता आपण ऑर्डर केला आहे डिजिटेकचा माईक त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं। आपण बघताय याची कॉस्ट आहे 3399 म्हणजे 3400 रुपयाला हा आपल्याला आला आहे। आपल्या गोप्रोसाठी आपण ह्याला ऑर्डर केलं आहे। ह्याला आज अनबॉक्सिंग करूया। आजच आलं आहे आपल्याकडे संध्याकाळी। 16 तारीखला आपण हा रात्री ऑर्डर केलेला आणि आज 20 तारीख आहे। आज ब्लू डार्ट मधून आपल्याला हा रिसीव झाला आहे। माईक बबर रॅप मध्ये पॅक होऊन आलाय। माईक बघू शकता आपण। हा माईक रिसीव झाला आपल्याला। मॉडेल नंबर आहे DWM108। याला आता अनबॉक्स करूया आपण। बॉक्स ओपन केलंय आपण। बॉक्स मध्ये आपल्याला भेटतोय हा माईकचा सेटअप। त्याच्यासोबत बॉक्स मध्ये अजून आहे मॅन्युअल आहे, युजर मॅन्युअल। त्याच्यासोबत अजून एक बॉक्स व्हाईट कलर मध्ये भेटलाय। त्यात बघूया काय आहे। विंड नॉईज साठी आपल्याला भेटलाय त्याचा कवर। 2 कवर आहेत विंड नॉईजचे। त्याच्यासोबत एक बॅग मध्ये भेटलेत आपल्याला कॅबल्स आहेत काही। ही गोप्रोसाठी लागणारी आपली केबल आहे। 3.5 mm to 2.5 mm ही ऑक्स टू एक्स केबल आहे। ही एक चार्जिंगसाठी यांची केबल आहे C2A टाईप। आणि हे 2 पोर्ट आहे OTG कनेक्टर आहेत। हा ॲपलसाठी आहे आणि हा C2C कनेक्टर आहे। हा C2C कनेक्टर आहे आणि हा ॲपल टू C कनेक्टर आहे। दोन्ही पण बघू शकता तुम्ही OTG। एवढ्या गोष्टी भेटल्या आहेत आपल्याला या माईक सोबत। आता माईक अनबॉक्स करूया आपण। डिजिटेकची ब्रँडिंग। हा रिसीवर आहे आणि हा एक माईक आहे आणि हा एक माईक आहे। माईकची क्वालिटी पण एकदम चांगली आहे। तिथे चार्जिंग शो करते। मला वाटते आता त्याला चार्जिंग नाही आहे। पहिले एकदा याला चालू करून बघूया। याची बॅटरी डाऊन आहे म्हणून चार्जिंग केसमध्ये चार्जिंग पण शो नाही होत आहे। ह्याला थोडा वेळ चार्जिंगला लावूया, त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करूया। केस चार्जिंग करून झाली आहे। आता ओपन करूया माईक। हा माईक आहेत, 2 माईक आहेत त्याच्यासोबत एक रिसीवर आहे। चालू करूया रिसीवर। रिसीवर चालू झालं आहे। दोन्ही माईक चालू करूया आपण। दोन्ही पण माईक पेअर झालेत बघा लगेच। या ब्लू लाईट ब्लिंक व्हायच्या थांबल्यात। आता एक माईक बंद करूया। हे बघा, हा 2 नंबर माईक बंद केलाय। इथे 2 नंबरची लाईट ब्लिंक होते। हा 2 नंबर माईक चालू केला तर दोन्ही पण क्लिअर झाले। आता ह्याला आपण आपला गोप्रो कनेक्ट करूया। हा बघा आपला गोप्रो आणि ही उलंजीची केस आहे। स्पेशली आपण हा गोप्रोसाठीच घेतला आहे माईक।
एकदा गोप्रो सेटअप करूया पटकन. आपला ॲडॅप्टर गोप्रोचा. गोप्रो चालू करूया. त्याच्यावर हा माईक सेट करूया. इथे माईक सेट करून त्याला ही केबल कनेक्ट होईल, कारण सी पोर्ट गोप्रोची आहे ती डायरेक्टली कनेक्ट होत नाही त्याला. आता ह्या साईडला ची केबल आहे, इथून ही केबल आपल्याला या साईडला कनेक्ट करायची आहे. आता हा गोप्रोला दोन्ही माईक कनेक्ट झालेत. एक माईक आपण बंद करूया. एकच माईक चालू आहे आता आपला. इथं बघू शकता आता रेकॉर्डिंग चालू आहे आपली गोप्रोची. रेकॉर्डिंग चालू करूया. मी नंतर मोबाईलचा आवाज म्यूट करीन आणि गोप्रोचे आपण जो माईक आहे तो कनेक्ट केला आहे तो आपण चेक करूया. आता आपण या माईकमधनं आवाज येतोय कसा मला माहीत नाही. व्हिडिओ क्लिपमध्ये आपल्याला हा माईकमधला आवाज समजेल. आपला सेटअप आहे मोबाईलचा आणि हा बघा. तर व्हिडिओ बनवतो आहे आपण, तेव्हा आपल्याला समजेल. क्लिअरिटी बघा गोप्रोची. कनेक्ट करून आपण ह्याची व्हिडिओ क्लिप पण टाकू आणि मोबाईलचा आवाज म्यूट करू. आता आपण या माईकमधनं आवाज येतोय कसा मला माहीत नाही. व्हिडिओ क्लिपमध्ये आपल्याला हा माईकमधला आवाज समजेल. आपला सेटअप आहे मोबाईलचा आणि हा बघा. तर व्हिडिओ बनवतो आहे आपण, तेव्हा आपल्याला समजेल. क्लिअरिटी बघा गोप्रोची. कनेक्ट करून आपण ह्याची व्हिडिओ क्लिप पण टाकू आणि मोबाईलचा आवाज म्यूट करू. आता आपण आपल्या मोबाईलला पण कनेक्ट करून बघूया. हा इथे सी पिन आहे, हा बघा. C2 लाइटनिंग आपला ॲपल आहे, iPhone 14 आहे. तर आपल्याला हा कनेक्ट करायचा आहे. इथून चालू केलं आहे. आता आपण मोबाईलला कनेक्ट करूया. आपल्या मोबाईलला कनेक्ट झालं आहे. आता आपण माईक एक कनेक्ट करूया. बघा माईक कनेक्ट झालं आहे. इथे 1 नंबर ब्लिंक व्हायचा बंद झाला आहे. 2 नंबर आपल्याला माईक लावला नाही, त्यामुळे कनेक्ट नाही झालं आहे. तर आता रेकॉर्डिंग होते ह्या डिजिटेकच्या आपल्या माईकमधनं. आपण ह्याचा आवाजाचा टेस्ट घेऊया. लाईव्ह आहे बघा व्हिडिओ. तर कसा आवाज येतो आहे माहीत नाही. आपण ह्याची पण क्लिप ॲड करू या पूर्ण व्हिडिओमध्ये. तर आता रेकॉर्डिंग होते या डिजिटेकच्या आपल्या माईकमधनं. आपण ह्याचा आवाजाचा टेस्ट घेऊया. लाईव्ह आहे बघा व्हिडिओ. तर कसा आवाज येतो आहे माहीत नाही. आपण ह्याची पण क्लिप ॲड करू या पूर्ण व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओ मी दोन्ही पण क्लिप टाकीन यात. तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्याचा अजून डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू आपण. हा फक्त अनबॉक्सिंगचा व्हिडिओ होता. हा कसा वर्क करतो आहे ते आपण बघू. नॉईज कॅन्सलेशन याचं चेक करायला आपण बाईकवर याला ट्राय करूया, तेव्हा आपल्याला समजेल. हा माईक 1 आहे, हा 2 आहे, हा त्याचा ॲडॅप्टर आहे आणि ही त्याला 3.5 mm जॅक कनेक्टर लागतो याला. आणि इथून याला बंद करायचं आहे. आपण याला नंतर सविस्तर मला याची व्हिडिओ बनव. चार्जिंग शो होते किती आहे ती, जेव्हा याला मोबाईल कनेक्ट आपण याला
डायरेक्ट कनेक्ट करतो तेव्हा याची बॅटरी शो होते, असं ओपन केल्यावर याची बॅटरी शो होत नाही. याचं चेक करायला पाहिजे याचं काय आहे ते. अच्छा, चार्जिंग केस दाखवते याची, हा बघा. याच्या खाली स्टिकर आहे, तो स्टिकर काढला नव्हता म्हणून चार्जिंग दाखवत नव्हते आपल्याला. आता मी ह्याच्या खालनं स्टिकर काढतो आहे, तर स्टिकर काढल्यावर बरोबर चार्ज होतं ते दिसतं आपल्याला. आता हे बघा, ह्याच्या खाली पण स्टिकर आहे, बघू शकता तुम्ही. हा काढल्याच्या नंतर याला डायरेक्ट सी पोर्टनी पण आपण चार्ज करू शकतो. माईक दोन्ही पण सेम आहे. हा माईक बघा आता चार्जिंग दाखवते याची. आता हा ठेवल्यावर ह्याची पण चार्जिंग दाखवेल बाजूला. बघा दोन्ही पण केसमध्ये चार्जिंग होत आहेत, तिन्ही पण चालू झाले आहेत. बघा हा आपला रिसिव्हर पण, त्याचा पण खालनं आपण स्टिकर काढल्यावर हा पण चार्जिंगला गेला आहे. लेफ्ट राईट तिन्ही पण चालू आहेत. हे बघा हा चालू झाला आहे, ह्याला बंद करतो. हा बघा आता ह्याची पण रेड, ह्याची पण रेड, ह्याची पण रेड, तिन्ही पण रेड चालू झाले आहेत लाईट्स. याचा अर्थ आहे की तिन्ही पण चार्जिंगला आहे. केसची चार्जिंग आता दाखवते 80% बॅटरी आहे, त्यात ऑटोमॅटिक या तिघांना पण तो चार्ज करतो आता. तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शन ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.